नमस्कार मंडळी, आज बनवूयात होळी स्पेशल मस्त मऊ लुसलुशीत दहीवडी। तसा पण आता उन्हाळा सुरूच झालेला आहे, पोटाला थंडावा देणारं काही ना काही बनवलंच पाहिजे। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, यानंतर तुमचे दहीवडे एकदम परफेक्ट आणि माउथ मेल्टिंग बनतील। तर रेसिपीसाठी सुरुवात करूया, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे मी दहीवडे बनवण्यासाठी अर्धा कप मूग डाळ आणि अर्धा कप उडीद डाळ अशी भिजत घातलेली होती। याला मी कमीत कमी 5 तासासाठी भिजत घातलेलं होतं, किंवा तुम्ही याला रात्रभर देखील भिजत घालू ठेवू शकतात। बघू शकतात 5 तासामध्ये आपली डाळ मस्त फुगल्या गेलेली आहेत। तर आता आपण यातलं पाणी डिस्कार्ड करून देऊ आणि याचा आपण एकदम बारीक पेस्ट करून घेऊयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या डाळ दळण्यासाठी घेतो त्यावेळेस आपल्याला अत्यंत कमीत कमी पाण्यामध्ये या डाळीला दळून घ्यायचं आहे। येथे आपल्याला जितकं शक्य होईल तितकं फाईन इथे दळून घ्यायचं आहे। तर येथे मी पहिला बॅच दळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता डाळ जी आहे ती अगदी सॉफ्ट दळल्या गेलेली आहे, खूप स्मूथ बॅटर इथे झालेला आहे। अशाच प्रकारे मी दुसरा बॅच देखील दळून घेतलेला आहे। या बॅचला पण मी त्याच प्रकारे स्मूथ दळून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही अगदी स्मूथ आहे। आता याला आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। मोठ्या भांड्यामध्येच काढा, कारण की आपल्याला याला चांगल्या प्रकारे फेटायचं आहे। तर आपल्याला इथं थोडंसं मेहनतीचं काम आहे, पण याचा रिझल्ट एकदम ॲक्युरेट येतो। याला इथे आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनिटांसाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनने फेटा, क्लॉकवाईज डायरेक्शननी, जेणेकरून जे बॅटर आहे ते एकदम लाईट आणि फ्लफी होऊन जाईल। तुम्ही बघितलं असं स्टार्टिंगला हे बॅटर थोडंसं पिवळसर होतं, पण फेटल्यानंतर हे बॅटर थोडंसं क्रीम कलरचं होऊन जातं, म्हणजेच ऑफ व्हाईट कलर मध्ये येतो। बॅटर व्यवस्थित फेटलं गेलं का नाही तर यासाठी आपण याला टेस्ट करून घेऊयात। तर त्यासाठी मी वाटीमध्ये थोडंसं बॅटर टाकून बघत आहे। बॅटर जर वरती फ्लोट होत असेल तर समजून जायचं आपलं बॅटर व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे। आता या बॅटर मध्ये मी 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहे। तुम्ही नसेल खात तर हे स्किप पण करू शकतात। सोबतच मी येथे 2 टेबलस्पून मनुके घालत आहे। याचा फ्लेवर खूपच छान येतो आणि हे जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा खूप छान वाटतं। तर याला नक्कीच ट्राय करून बघा। तुम्ही नसेल खात तर स्किप पण करू शकतात। त्याचबरोबर साबूत जिरा ऍड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे। याला फेटण्याच्या आधी आपण एक प्रिपरेशन करून घेऊयात। तर त्यासाठी आपल्याला एक मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे पाणी आपल्याला जेव्हा आपण वडे तळून घेऊ तर ते वडे आपल्याला यामध्ये सोक करायचे आहे। तर ही प्रिपरेशन तुम्ही आधीच करून ठेवा। पाणी इथे खूप जास्त गरम होतं म्हणून मी ही प्रिपरेशन आत्ताच करून ठेवते। तुम्ही वाटलंच तर कोमट पाण्यामध्ये पण हे करू शकतात। पण मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, आपण जेव्हा वडे तळूपर्यंत पाणी हे गार होऊन जातं आणि आपले जे वडे आहे ते एकदम सॉफ्ट बनत नाही। आणि गरम पाण्याचं कसं आहे, हे पाणी जोपर्यंत कोमट होईल तोपर्यंत आपले वडे तळून होतील। तर याला आपण साईडला ठेवून देऊया आणि हे जे बॅटर आहे याला आपल्याला एकदम जास्त मिक्स नाही करायचंय, एकदम हलक्या हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचंय। नाहीतर यात जी आपण हवा इनकॉर्पोरेट केलेली आहे ती यातनं निघून जाईल आणि आपले वडे एकदम कडक बनतील। आता आपण यांना तळून घेऊयात। तर त्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे। आपल्याला एकदम आईस चिल्ड वॉटर इथे घ्यायचं आहे आणि या चिल्ड वॉटर मध्ये आपल्याला हात डिप करायचा आहे आणि त्यामुळे हे जे बॅटर आहे हे आपल्याला वडे सोडताना बिलकुल चिपचिप होणार नाही आणि वडे सोडायलाही आपल्याला सोपं जाईल। तर अशाच प्रकारे मी एक एक वडा इथे सोडत जात आहे। तर यासाठी तेलाचं टेम्परेचर आपल्याला मध्यम गरम पाहिजे। खूप जास्त गरम तेलामध्ये वडे बिलकुल तळू नका, नाहीतर जे वडे आहे ते आतून कच्चे राहतील आणि खूप थंड तेलामध्ये जर वडे सोडले तर ते खूप जास्त तेल पिऊन घेतील। तर त्यामुळे मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला वडे इथे तळून घ्यायचे आहेत। यांना आपल्याला मध्यम आचेवरती हलके गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर इतपत मी यांना तळून घेतलेलं आहे। आता यांना आपण काढून घेऊयात। थोडंसं याचं तेल काढून घेऊयात आणि याला लगेचच आपण त्यात पाण्यामध्ये घालून घेऊयात। पाणी आता कोमट झालेलं आहे, तर या पाण्यामध्ये मी याला लगेच घालून घेईल। अशाच प्रकारे मी इथे सर्व वडे तळून घेतलेले आहे। आता या वड्यांना आपल्याला कमीत कमी 2 तासासाठी रेस्टवर ठेवायचं आहे, जेणेकरून हे वडे एकदम सॉफ्ट आणि मुलायम होतील। तर आता आपण इथे एक गोड दही बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे दही घेतलेला आहे 2 कप आणि यामध्ये मी 4 टेबलस्पून पिठी साखर घालत आहे। तुम्ही लागलंच तर साखरेची क्वांटिटी इथं आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। दह्याला इथे आपल्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून दही आपलं एकदम क्रीमी आणि वेलवेटी बनून जाईल। जोपर्यंत आपले वडे इथे रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण दह्याला मस्तपैकी 2 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवूयात, जेणेकरून आपण जेव्हा याला सर्व करू त्यावेळेस हे मस्त चिल्ड राहील।
2 तास झालेली आहेत आणि इथे बघू शकतात वडे पण चांगल्या प्रकारे फुलले गेलेले आहेत आणि सर्व जिन्नस मी इथे एकत्र करून घेतलेले आहे। इथे जी चिंच गुळाची चटणी आहे आणि जी पुदिनाची चटणी आहे यांची रेसिपी मी लवकरच चॅनलवर अपलोड करणार आहे। तर मग आता चला तर दही वड्यांना मस्तपैकी असेंबल करून घेऊयात। तर त्यासाठी आपल्याला वड्यांना एकदम हलक्या हाताने स्क्वीज करायचं आहे जेणेकरून याच्यामधलं एक्सेस वॉटर निघून जाईल। तर यात इथे मी थोडेसे वडे घेतलेले आहे। आता याच्यावरती आपल्याला एकदम चिल्ड दही घालायचं आहे। तसंही या उन्हाळ्यामध्ये आपल्याला दही खायलाच पाहिजे, तर तुम्ही अशा प्रकारे दह्याचं सेवन तुमच्या याच्यामध्ये नक्कीच करू शकतात। खूप टेस्टी लागते हे अशा प्रकारे। तर येथे मी दही घातलंय, त्याच्यावरतून हिरवी चटणी घालत आहे। हिरवी चटणी ही अतिशय तिखट आहे, त्यामुळे आपल्या तिखटच्या गरजेनुसार तुम्ही याला कमी जास्त देखील करू शकतात। वरतून चिंच गुळाची चटणी घालत आहे। आता यावरती मस्त चटपटीत अजून एनहान्स करण्यासाठी मी इथे काळं मीठ घालत आहे, जिरे पावडर घालत आहे, त्याचबरोबर लाल तिखट आणि चाट मसाला मी इथे घातलेला आहे। वरतूनच याला गार्निश करण्यासाठी मी इथे बारीक शेव घालत आहे। तुम्ही लागलंच तर याच्या वरतून जी खारी बुंदी असते ती किंवा जे डाळिंबाचे दाणे असतात ते सुद्धा याला गार्निशिंग पर्पज साठी घालू शकतात। खूपच सुंदर हे लागतात आणि खूपच टेस्टी हे बनलेले होते। तर ही रेसिपी तुम्ही एकदा तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। मग चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि हो, प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि हो, एक कमेंट नक्की करा जेणेकरून मला खूप जास्त मोटिवेट फील होतं आणि तुमच्यासाठी मी अशीच इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन येत जाईल।